नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 10 जुलै 2025। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झालं ढगाळ वातावरण आहे। डाळिंबवाल्यासाठी आनंदाची बातमी। डाळिंबवाल्याला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून डाळिंबवाल्यासाठी आनंदाची बातमी। कारण की ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाला खूप रोग किड येत आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। पण राज्यात मात्र 11 जुलैपासून 11, 12, 13 च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे। ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। राज्यात उद्यापासून लगेच गरमी देखील वाढणार आहे, हे देखील लक्षात द्यायचं। सतत पाऊस आहे, पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागात काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे। तर त्यांना सांगू इच्छितो की आज 10 तारखेला दुपारपर्यंत ऊन पडेल, काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, म्हणून हे लक्षात द्यायचं। सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भातच पाऊस मात्र कायम आहे। आणखीन 2-3 दिवस तिकडं 11, 12, 13 पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, इकडे अमरावती, अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे। आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर 14 तारखेच्या नंतर तिकडे देखील सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून लक्षात द्यायचं। पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला, लातूर जिल्हा झाला, त्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग, कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग, या भागात काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही। तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 14-15 तारखेच्या दरम्यान एक भाग बदलत स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत 14-15च्या दरम्यान एक पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। पण राज्यात सर्वदूर नाही पडणार, हे फक्त 5-7 जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस 14, 15, 16चा पाऊस एक असणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तिकडला पाऊस तिकडला थोडा आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे। उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील 6 जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल, अकोला जिल्ह्यामध्ये होईल, हिंगोलीमध्ये होईल, वाशिममध्ये होईल, त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल। आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार, म्हणून लक्षात द्यायचं। माझी सगळ्याला विनंती, आता काय करा, सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर शेतीचे कामे करून घ्या, खुरपणी करून घ्या, फवारण्या करू शकता, म्हणून हे लक्षात द्यायचं। पण राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी असा सर्वदूरचा मोठा पाऊसच नाही। मग राज्यात फक्त तुम्हाला सांगतो की पाऊस मग कधी येणार, तर तुम्हाला सांगतो राज्यात मध्ये सध्या एक आनंदाची बातमी फक्त मराठवाड्यासाठी। कशामुळे की मराठवाड्याची जी तहान भागवणारे जे जायकवाडी धरण आहे ते झालं काल 63% होतं। तर तुम्हाला सांगतो ह्या 10 दिवसामध्ये 80% भरणार आहे ते जायकवाडी धरण 80% भरणार आहे, म्हणून शेतकऱ्यासाठी मराठवाड्यातल्या आनंदाची बातमी। कारण की ते धरण भरल्यानंतर त्याचा जे एरिया आहे समजा की त्यांना लाभ क्षेत्रामध्ये त्यांना फायदा होणार आहे, म्हणून जायकवाडी धरण 80% भरल्याच्या नंतर लगेच त्याचं पाणी सोडणार आहे। आणि त्याचं पाणी लगेच काय होतंय माजलगावच्या तळ्याकडे येत असतं, आणि त्याच्यानंतर त्या नदीमध्ये गोदावरी नदी सोडल्याच्या नंतर काय होतं ते सगळे बंधारे भरणार आहेत। म्हणून ही खास करून परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा या शेतकऱ्यासाठी खूप नगर जिल्ह्यातल्या आनंदाची बातमी। कारण की जायकवाडी धरण भरणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग आता राज्यात पाऊस कधी येणार आहे, राज्यात फक्त 14 जुलै, 15 जुलै, 16च्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा, तसेच जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, इकडं संभाजीनगर, नगरचा काही भाग, ह्या भागामध्ये मात्र 14-15च्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत एक पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर राज्यामध्ये 17-18च्या 18, 19, 20च्या दरम्यान एकदा थोडा एक विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस असणार आहे, पण सर्वदूर काही नाही। सांगायचं झालं तर 20 तारखेपर्यंत असा सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही राज्यात। फक्त जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात 24 तारखेच्या नंतर मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे, पण त्याचा अंदाज आपण नंतर देऊ। पण सध्या तर राज्यात एवढा मोठा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच